एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात एक सुंदर अशी नदी होती। त्या गावातील लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी ती नदी पार करून जावं लागे। त्याच गावात एक मासेमार होता जो मासे पकडण्यासाठी त्याच नदीमध्ये जाई, कारण त्या मासेमारीमुळेच त्याचा उदरनिर्वाह उत्तम चालू होता। रोज दिवसाच्या शेवटी तो देवाचे आणि त्या नदीचे आभार माने आणि म्हणे, हे ईश्वरा, हे नदी माते, तुझी कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अशीच सदैव राहू दे। त्या गावात एक व्यापारी होता ज्याला आपला माल विकण्यासाठी ती नदी ओलांडून रोज जावे लागे, पण नदीमुळे मात्र त्याला रोज नुकसान होई। म्हणजे माल बोटीतून भरताना काही वेळेला त्याचा माल पाण्यात पडून प्रवाहाने वाहून जाई, काही वेळेला तो पाण्याने ओला होऊन त्याचं नुकसान होई। आणि म्हणून तो रोज रात्री देवाशी बोलायचा की देवा, मी इतका प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, पण या नदीमुळे माझं नुकसान होतंय। तू या नदीला का बनवलंय? या नदीचं पाणी तू आटवून टाक, कशाला केली आहे तू नदी? आता या दोघांमध्ये एक मात्र साम्य होतं, ते म्हणजे ही दोघंही प्रामाणिकपणे इमाने इतबारे आपापलं काम करे आणि रोज देवाचं स्मरण करत असे। देवावर त्यांचा विश्वास होता, श्रद्धा होती। असेच काही दिवस गेले आणि पावसाळ्यात एक दिवस त्या नदीला खूप पूर आला। त्या पुरामध्ये पूर्ण गाव वाहून गेलं। सगळ्या गावकऱ्यांचं खूप नुकसान झालं आणि या दोघांचंही त्यात खूप नुकसान झालं। त्या दोघांबरोबर पूर्ण गावकरी देवाला दोष देऊ लागले, नावं ठेवू लागले। आता ही पुराची बातमी हळूहळू सर्वत्र पसरली। ही बातमी ऐकून मोठे मोठे करते, मोठे मोठे कार्य करते, मोठे मोठे मदत करते, मोठे मोठे मंत्री त्या गावात येऊन त्या सगळ्या परिस्थितीची पाहणी करू लागले आणि मग ज्यांना नुकसान झाले त्या सगळ्यांना नुकसान भरपाई दिली। त्याचबरोबर त्या नदीवरती त्यांनी एक सुंदर पूल बांधून दिला आणि काही दिवसातच जनजीवन सुरळीत सुरू झाले। प्रत्येक जण खुश झाला। तो व्यापारी, तो मासेमार आपापल्या मार्गाला पुन्हा लागले। तात्पर्य, बऱ्याचदा नवनिर्माणाची सुरुवात ही विध्वंसातूनच होत असते, ज्याला आपण क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन असं म्हणतो। त्यामुळे संकट हे संकट नसून कोणत्या तरी समस्येचं निवारण करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती असते आणि म्हणूनच बऱ्याचदा म्हटलं जातं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा। या गोष्टीचा लेखक आहे गौतम।